नमस्कार. सर्व मुंबईकर आणि पार्लेकरांच्या वतीने आपल्या इकडे मनपूर्वक स्वागत. मगाशी प्रस्तावना करत असताना मला एक किंचित असं वाटलं होतं की यांच्याविषयी काही सांगणार नाही, म्हणजे ॲक्च्युली सांगण्यासारखं खूप आहे ना. तर ते मला असं वाटतं की माझ्या शेजारी बसलेला हा जो तरुण आहे ना, तर त्याला बघितल्यानंतर मला नेहमी असं वाटायचं की हा बाईकवरनं वगैरे येईल, कुठल्या तरी 750cc बाईक किंवा गिटार असेल हातामध्ये. तर तो करतो वेगळं, तो दिसतो वेगळा. आणि मला असं वाटतं की त्याची मुलाखत घ्यायला जेव्हा सांगितलं किंवा मी इकडे तुमचा प्रतिनिधी म्हणून बसलो आहे, तर माझी इच्छा एकच आहे, हा जो काय आपल्याकडे वेळ आहे म्हणजे तुम्ही उठायला लागेपर्यंतचा, त्या वेळेमध्ये महेश काळेचं जे काही डिकोडिंग करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न असेल. कारण आपण त्यांचं गाणं पैसे देऊन ऐकतो, कधी पास मिळाला तर तसंही जाऊन ऐकतो. मला वाटतं दीनानाथला आहे ना आता एवढे कार्यक्रम. पण त्याच्या मागचा त्या माणसाचा म्हणून एक विचार असतो, ते सगळं कोडं जे काही आपल्याला उलगडायचं आहे त्याचा मी इथे तुमचा प्रतिनिधी म्हणून प्रयत्न करणार आहे. तर महेश, तुझं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तुझ्या संदर्भातली खूप माहिती ही आता इंटरनेटवरती अवेलेबल आहे, लोकांनी कुठे ना कुठे यूट्यूबवर पाहिलेलं आहे. त्याच्यातला फक्त एक धागा पकडून मला विचारायचा प्रश्न वेगळा आहे की तू तुझा पहिला परफॉर्मन्स ज्याला म्हणतात हा वयाच्या 3ऱ्या वर्षी गोंदवल्याला दिलास. तुझी देवावर श्रद्धा आहे, हो. त्याचं तू कशा पद्धतीने त्या श्रद्धेकडे बघतोस? आ, सर्वप्रथम सगळ्यांना माझा साष्टांग नमस्कार. मगाशी ते म्हणाले की माझ्या पेहरावावरनं मी साधारण बाईकवरनं गिटार वाजवत फिरणारा तरुण वाटतो. मला गिटार वाजवता येत नाही, ते नुसतंच घेऊन ठेवलं आहे, शिकायची खूप इच्छा आहे. पण बाईक वगैरे चालवायचो मी, तोच होतो. पण तरीसुद्धा मी शास्त्रीय संगीत अत्यंत मनापासनं एक साधक म्हणून प्रयत्न करतोय. आणि मला असं वाटतं की कुठलीही कला ही दिसण्यात नसते, ती असण्यात असते. ती देवाच्या आशीर्वादाने माझ्यात आहे, त्यामुळे देवाला मी मानतो. आता याचाच एक धागा असा आहे की म्हणजे मी त्या विषयावरती फार वाढवत नाही, पण प्रत्येक माणसाचा जॉनर्स जरी वेगवेगळे असले, म्हणजे तू सगळ्या प्रकारची गाणी, सगळ्या प्रकारचं संगीत जरी गात असलास तरी तुझा जीव भक्तिसंगीतात अधिक रमतो का, अशी केवळ बघणाऱ्याची धारणा? हम्म, भक्ती संगीतामध्ये मला असं वाटतं की माझी जी गाण्याची ओळख झाली ना, ती अभंगातनंच झाली. कारण तुम्ही म्हणाला तेव्हा तो जो काही 3 वर्षाचा होतो तो काही परफॉर्मन्स नव्हता. तू तू पहाटे नाही, तुम्ही ज्येष्ठ आहात. मी मगाशी म्हणत होतो की यांचा पत्रकारितेतला अनुभव साधारण माझ्या वया इतका आहे. त्यामुळे मी राहत जरी अमेरिकेत असलो किंवा दिसत असा असलो तरी संस्कार माझ्यावरती अगदी नाही नाही, मला तरुण वाटावं म्हणून मी हे म्हणतो, सांगितलं. नाही, तुम्हाला तरुण वाटते म्हणून तुम्ही मला हे म्हणते, ठीक आहे. माझी जे पहिलं गाणं होतं ते परफॉर्मन्स नव्हता. गोंदवलेला काकड आरती असती, त्या काकड्यामध्ये मला फक्त अभंग गायला मिळाला. माझे वडील लहानपणापासून गोंदवलेला जात असत. एक फिरती आरती पुण्यात अजूनही चालते, ती श्री ब्रह्मचैतन्य मंडळ नावाने. तर ती फिरती आरती दर रविवारी पहाटेचा 5:30 वाजताचा काकडा आणि संध्याकाळी 5:30 वाजता आरती. आणि गुरुवारी लिखित राम मंदिर म्हणून एक लक्ष्मी रोडवरती मंदिर आहे, तिथे गुरुवारचं भजन. असं मला आठवतंय तेव्हापासून मी त्यांना जरा खुर्चीत येता का प्लीज. मला आठवते तेव्हापासून मी त्या भजनामध्ये जातोय. आणि तुम्हाला जर तुम्ही बघितलं असेल ना की एक मध्ये बुवा असतात आणि ते अभंग सांगता सांगता म्हणतात, जरा हे घे आलाप घे, घे आलाप घे. तसंच त्या आलापामध्ये कुठेतरी चाचपडत स्वतःला शोधणं जे असतं ना, त्यात गाणं कुठेतरी मला उलगडत गेलं. मग आता ते अभंगाच्या स्वरूपात जरी असलं तरी शास्त्रीय संगीताचं जे मर्म आहे उपजंगाचं,
ते उपज अंग सुद्धा मला तिथे उलगडलं. त्यामुळे मला असं वाटतं की अभंगातनंच शास्त्रीय कुठेतरी संगीतातलं मला दिसायला लागलं. या प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं की मला वाटतं चुकत नसेल मी, तो फिलाडेल्फियाच्या कार्यक्रमातला तो किस्सा होता. एका आजींनी येऊन तुला नमस्कार केला म्हणजे तुझं अभंग गायल्यानंतर किंवा काय, आणि त्यांची प्रतिक्रिया जी होती की बाबा तू मला, मी काही वारीला जाऊ शकले नाही गेल्या 10 वर्षात, भारतातही येऊ शकलेले नाही, पण तुझं गाणं ऐकल्यानंतर मला त्या पंढरीला गेल्याचं समाधान मिळालं. आणि तर तो जो अनुभव आहे ना, तो श्रोत्यांना येतो. श्रोते इतके म्हणजे त्याच्यात उन्मन होतात किंवा आमच्या भावना उचंबळून येतात, पण ते गाणारा स्वतःच्या भावना अशा वेळेला काय पद्धतीने कंट्रोल करतो? म्हणजे तुला त्या कंट्रोल कराव्या लागतात का तशा येत नाहीत? अहो, जे कंट्रोल करायचं नसतं तेच तर गाण्यातनं मांडायचं असतं. त्यामुळे काही कंट्रोल करत नाही. कशाला कंट्रोल करायचं? पण मग त्यावेळेला तुझी भावना काय असते? अशा पद्धतीने मी भक्ती संगीताचा जो उल्लेख केला तो त्या अनुषंगाने केलाय. खरं मला असं वाटतंय ना, आपल्या पलीकडे एक विश्व असतं ज्याला आपण कायम कुठल्याही कलेतनं स्पर्श करायचा किंवा साथ घालायचा प्रयत्न करत असतो. ती सातत्याने कुठलाही कार्यक्रम असेल, कुठल्याही पद्धतीचं संगीत असलं तरी आपण ज्या गोष्टीला मानतो, मी देवाला मानतो, तर त्या देवाकडे कुठेतरी एक प्रामाणिकपणे पोचण्याचा किंवा एक त्याची चाहूल घेण्याचा एक मला असं वाटतं एक प्रयत्न असतो. आणि तो प्रत्येक मैफलीमध्ये तुम्ही जेव्हा बसता, माझी प्रार्थनाच ती आहे की कुठेतरी मला माझ्या त्या झोनमध्ये जाऊ देत आणि मला सेवा करता येऊ देत. त्या सेवाभावाने मी बसतो. म्हणजे आता तुम्ही हे म्हणताय, मला असे अनुभव खूप येतात, पण मी तिथे बसताना ना जितकं प्रामाणिकपणे ह्या सगळ्या गोष्टींमधनं अलिप्त राहून गाता येईल ते तितकं गातो. कारण नाही तर ते खूप म्हणजे फार जास्ती बोजं नको व्हायला की यार ह्यांना हे दाखवायचं, त्यांना हे दाखवायचं, मग मी स्वतःलाच काही दाखवू शकलो नाही तर इतरांना दाखवू शकत नाही. तर माझं प्रायमरी एम असतं की आपण बसल्यानंतर पहिला जो षड्ज असतो तो लावताना प्रामाणिकपणे भगवंताकडे की मी ही गातोय, तुम्ही येऊन ऐका. ही एक साधी प्रार्थना असते. इथेच मला किंचित रेंगाळायचं आहे अशासाठी याच विषयावरती की आता हे जे काही तू सांगतोयस ना की भगवंताकडे प्रार्थना असते किंवा त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा तो एक प्रयत्न असतो, तो षड्ज, तर तो इतर ठिकाणी लावलेला सूर आणि या भावानी लावलेला सूर ह्याच्यात काही अंतर असतं? मला असं म्हणजे वाटतं का की पडतं? स्वरातच ईश्वर आहे. तो वेगळ्या कुठल्याही पद्धतीने लावता येत नाही. मानायचं का नाही आपण ठरवू शकतो. म्हणजे मूर्तीमध्ये देव बघायचा का ब्रह्मांडामध्ये बघायचा याच्यामध्ये भेदभाव असला तरी आपण बघा अगदी सायन्समध्ये सुद्धा कुठेतरी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने बघणाऱ्या लोकांना सुद्धा कुठेतरी एक गॉड पार्टिकल नावाचं डेफिनेशन द्यायला लागतं. तर मला असं वाटतं की कुठेही लावला ना स्वर, त्याच्यामध्ये तुम्ही मानलं किंवा नाही किंवा देवळात बसला किंवा नाही किंवा अभंग गायलात किंवा नाही, कुठल्याही प्रकारचं संगीत गायलं, स्वर आणि ईश्वर हे दोन्ही हवेचे, म्हणजे हवेचा खेळ आहे हा. हवेमध्ये ग्रह बांधण्याचा खेळ आहे. तो परमेश्वराच्या कबुलीशिवाय घडू शकत नाही असं मला वाटतं. आता तुझा जो प्रवास आहे की म्हणजे आपण जर बघू की म्हणजे भावनिक प्रवासाच्या पुरतं बोलतो, सेवेच्या दृष्टीने, की पंढरीपासून पॅसिफिकपर्यंत इतकाही मोठा स्पेक्ट्रम आहे. तर या पंढरी ते पॅसिफिक या सगळ्या प्रवासामध्ये तुला हे जे काही तू मगाशी जे सांगितलं ना, ते बुवा बसलेले असतात आणि ते मध्ये घ्या असं सांगतात, तर आमचा एक मित्र नेहमी म्हणतो की कीर्तनकार हे आद्य परफॉर्मर होते. तर त्या अशा लोकांना सगळ्यात जुना वन ऍक्ट शो मला असं वाटतं. तर त्या कीर्तनकारांचा किंवा या पद्धतीच्या संगीताचा किंवा या पद्धतीच्या परफॉर्मन्सचा याच्या तुझ्यावर काय नेमका प्रभाव पडला? कीर्तन असेल, कीर्तनकार तू जे काही पाहिलं असशील म्हणजे या पद्धतीचं. मी ना लहान असताना मगाशी म्हणाल तसं गोंदवलेकर महाराजांच्या ह्याच्यात काही एक जन्मोत्सव असतो डिसेंबरमध्ये, गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो आणि फेब्रुवारीमध्ये आणखीन एक उत्सव असतो. तर त्या उत्सवामध्ये कीर्तन असतं आणि मला लहानपणापासून पेटी वाजवायची आवड आहे. तर मी कीर्तनकार बुवांबरोबर पेटी लेफ्टी आहे मी, तर डाव्या हाताने पेटी त्यांच्याबरोबर तेव्हापासून वाजवायचो.
कुठलीही गोष्ट तुम्ही लहानपणापासून जेव्हा बघता ना त्याचा कुठेतरी एक तुमच्यावरती इम्पॅक्ट होतोच. तसा तो माझ्यावरती नॅचरली झाला. मला सगळ्यात काय आवडतं त्या परंपरेतलं की कुठलीही गोष्ट अत्यंत सुलभ पद्धतीनं लोकांपर्यंत कशी पोचवावी चुस्तपणे, ती एंटरटेनिंग सुद्धा ठेवणं म्हणजे लोकांचं अटेन्शन तुमच्याकडे कायम राहावं, हे कीर्तनकार बुवांकडनं मी अगदी लहानपणापासून. कारण म्हणजे माझं वय असं होतं की शक्यतो दुर्दैवाने आता तुम्ही बघायला गेलं तर कीर्तनामध्ये एक नातू आणि आजोबा एवढेच असतात. नातवाला बाहेर फिरायला घेऊन जाण्यासाठी आणि आजोबा त्यांच्याबरोबर त्यांना कीर्तन आवडत असतं म्हणून असतं. पण माझ्या सुदैवाने मला लहानपणापासून ही परंपरा बघायला मिळाली आणि त्या परंपरेकडे बघत असताना ते जे गुरु महात्म्याबद्दल विशेष करून असतात किंवा काही म्हणजे फिलॉसॉफीज सांगतात देवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या, तर ते सांगण्याची म्हणजे जे त्यातलं मर्म होतं त्याच्यासोबत जी सांगण्याची पद्धत होती ती सुद्धा मला खूप भावली. की अत्यंत अनप्रिटेन्शियस पद्धतीने ते कीर्तनकार बुवा येतात आणि एखादी गोष्ट आपल्यासमोर उलगडून दाखवतात. ती उलगडून दाखवत असताना त्याचं कुठेही वजन आपल्याला जाणवत नाही आणि त्यातलं जे सार आहे ते आपल्याला चटकन पटतं. त्यांच्या शेवटच्या तो मूळपद जे असतं ते शेवटी संपवताना ते अरे हां आता मला कळलं काय म्हणतायत खरंय, आणि ते कुठेतरी रेंगाळतं. मला त्यामुळे ती खूबी त्यांची खूप त्या खुबीचा काही नमुना दाखवता येईल? हे काय सूरनावा ध्यास नावामध्ये माझ्या कमेंट्स त्याचाच नमुना आहे असं मला वाटतं. नाही, नाही. स्वरांमधून स्वरांमध्ये काय त्याचा नाही, कारण ते जे उलगडणे ना कमीत कमी वेळामध्ये म्हणजे अटेन्शन स्पॅनचा जो तू उल्लेख केलास की पूर्वी पहाटेपर्यंत मैफिली चालायच्या, नाही, मी जे सांगत होतो ते ऍक्च्युली त्याच्यातल्या गद्य भागाबद्दल सांगत होतो. गाण्यामध्ये तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कीर्तन ह्या गाण्यामध्ये जसं संगीत नाटकामध्ये जी गायली जातात गाणी ती नाट्यसंगीत म्हणतात. मग त्याच्यामध्ये भावसंगीत असतं, गझल असते, लावणी असते, टप्पा, तराणा आणि जुन्या बंदिशींवरती नवीन लिहिलेल्या गोष्टी असतात. ह्या सगळ्यांचा समावेश असतो. तसंच मला असं वाटतं कीर्तन परंपरेमध्ये सुद्धा तेच आहे एक्झॅक्टली. की एखादा श्लोक असतो, एखादी साकी असती. मला आत्ता चटकन मी आजच पहाटे अमेरिकेहून आलो त्यामुळे थोडासा जेटलॅग्ड आहे त्यामुळे मला चटकन आठवत नाही, पण मी मगाशी ज्याचा उल्लेख करत होतो गद्य भागाचा प्रेझेंटेशन स्टाईलचा उल्लेख करत होतो. नाही, मला काय वाटलं की मी त्या कारण गाणं हे सुद्धा म्हणजे तुझे जे काही एकूण त्याच्याबद्दलचे विचार मला माहिती असलेले आहेत त्याच्यानुसार गाणं हे सुद्धा एक स्टोरी टेलिंग आहे. म्हणजे ते उलगडून दाखवणे तुम्ही ज्या पद्धतीने सांगतो त्या अंगाने मी विचारत होतो की कमीत कमी वेळामध्ये एखादी गोष्ट पोचवण्याची जी त्यांच्याकडची हातोटी आहे त्या हातोटीचा एखादा नमुना सांगता येईल कीर्तनाच्या अंगाने सांग. मी असं नाही म्हणत की तू बंदिशच म्हटली पाहिजे किंवा गझल म्हण. नाही सांगता येणार आत्ता. पण मी एक ना स्टॅनफर्डमध्ये एक कार्यक्रम केला होता इंग्रजी कीर्तनाचा. हां, इंग्रजी कीर्तनाचा. इंग्रजी कीर्तन सॉन्ग ऑफ द डिवाइन नावाचा. तर ते त्या सगळ्या सेटअप सोबत असलं ना तर ते पोचतं. उगीच काहीतरी त्याचं व्यंग स्वरूप मला ठेवायचं नाही समोर. 100% मान्य. त्याच्यानंतर तो एक जो भाग आला ना की की अव्यक्त पद्धतीने काही संस्कार झालेले असतात. म्हणजे ती माणसं आपल्याला भेटलेली असतात अशातला भाग नाही, पण त्यांचं काही ऐकलेलं असतं, त्यांच्याविषयी काही ऐकलेलं असतं, त्याच्यातून होणारे काही संस्कार असतात. मी आत्ता मगाशी जो अटेन्शन स्पॅनचा उल्लेख झाला की आपण आता बघतोय की मगाशी मी ज्या जनरेशनचा म्हणून एक उल्लेख केला तुझ्याविषयी बोलताना की एक काळ इथे असा होता की इथे साधारणपणे भावगीताचं गारुड असायचं. आता तो काळ गेला. मग प्रत्येक गोष्टीला जसा उदय तसा अस्तंगत होणं हे नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याच्यानुसार आता भावगीतासाठी म्हणून लोक नाही जमत. म्हणजे तो जमणारा वर्ग हा तू मगाशी म्हणालास तसा आजोबा आणि नातू म्हणजे सोबत आलेला नातू अशा पद्धतीचा असतो. पण जसा काळ बदलला, जसं तंत्रज्ञान बदललं तसा संगीताचा बाज बदलला आणि अटेन्शन स्पॅन कमी झाला की मी किती वेळ एखादं गाणं ऐकू शकतो याचा स्पॅन बदलला. या बदललेल्या स्पॅनमध्ये तुला पूर्वीचे असे कुठले संस्कार म्हणजे उदाहरण दाखल सांगायचं तर ज्या काळामध्ये तासन तासाच्या मैफिली व्हायच्या त्या काळात पंडित पलुसकरांनी 3 मिनिटात राग दाखवायला सुरुवात केलेली होती. त्याचा अशा काही गोष्टींचा तुझ्यावर काही प्रभाव आहे किंवा तू काही उचललेस त्यातलं?
सगळ्याच गोष्टींचा प्रभाव तुम्ही जेव्हा आणि ह्या गोष्टींना अमेरिकेला गेल्यानंतर जास्त म्हणजे बाहेर तुम्ही पडता तुमच्या कुशनच्या, तेव्हा जास्ती लक्षात येतात. 2-3 तुमच्या बोलण्यातले मला मुद्दे मांडायचे होते. भावसंगीताबद्दल तुम्ही म्हणालात. मला असं वाटतं ना, कुठल्याही प्रकारामध्ये जेव्हा एक पायंडा पडतो, त्या पायंडाच्या पलीकडे जाऊन बदल वेगाने झाले नाहीत आणि ते बदल वेगळ्या कुठल्या तरी कलेमध्ये सापडले, तर ते ऑडियन्स मला असं वाटतं डायव्हर्ट होतो. कदाचित बघा तुम्ही त्यानंतर सलील संदीपने आयुष्यावर बोलू काय आली, ते आजोबा आणि नातूने सगळी लोक यंगस्टर्स केवढे त्याला घ्यायला लागले. त्यामुळे तो एक जो बदल होता तो अत्यंत स्तुत्य होता. त्याच्यासाठी लोक यायला लागली. त्याच्यानंतर तुम्ही अटेन्शन स्पॅनचा हां, तर अटेन्शन स्पॅनचा आता अनफॉर्च्युनेटली ना आपला ह्युमन ब्रेन सायंटिफिकली असं प्रूव्हन आहे की इट इज नॉट मेंट फॉर पॅरलल प्रोसेसिंग. एका वेळेला एकच गोष्ट केली जाते, पण मुळात आयुष्यच तसं नाही आहे. कारण तुम्ही जी आत्ता नावं घेत आहेत ना, ते सगळे एकांगी गाणारे होते. ते एरवी दिवसा अकाउंटन्सीचं काम करायचे नाहीत किंवा माझ्यासारखे इंजिनियर व्हायचे नाहीत. तर मला असं वाटतं की जर आपल्या सिव्हिल लाईफमध्ये, जर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ती विभागणी करता येत नाही आहे, तर ती कलेमध्ये सुद्धा करणं थोडंसं मुश्किल आहे. मला आठवतंय काय, मी तुम्हाला सांगतो, सकाळी रेडिओ घरी लावला असायचा आणि त्याच्यावरती तुम्ही म्हणतात ते सगळे भावसंगीत असायचं, नाट्यसंगीत असायचं, शास्त्रीय संगीत असायचं. मग ते भुले विसरे गीत म्हणून प्रोग्राम, मला लहानपणापासून सगळ्या गोष्टी, आणि त्या ना आपल्याला माहिती आहेत हे किती मजेशीर आहे बघा. काही गोष्टी आपल्याला माहिती आहेत ह्या आठवल्यानंतर कळतात. त्या आठवेसपर्यंत आपल्याला माहिती आहे ही गोष्ट माहिती आहे. भुले विसरे गीत हे पहिल्यांदा मी ॲक्च्युली व्यक्त करतोय माझ्या शब्दांमधनं, पण त्याचा माझ्यावरती असर खूप आहे. तसंच मला मी पुण्यामध्ये जन्म झाला, पुण्यातच वाढलो. मला सवाई गंधर्व लहानपणाचं खूप मी अगदी लहान असताना आई मला मांडीत घेऊन झोपवायची, कारण रात्रभर चालायचं. तर मला एक किस्सा आठवतोय त्यातला. पहाटे शेवटी जे गाणारे असायचे त्यांचं वेळ यायची, तर मी सगळी गाणी ऐकत होतो, झोपत होतो, ऐकत होतो, झोपत होतो. आणि शेवटी अनाऊन्समेंट झाली, आता आपल्या समोर येणार आहेत पंडित जसराज. मग ते टाळ्यांचा जोरात कडकडाट झाला, मी जागा झालो, परत झोपलो आणि त्याच्यानंतर ओम श्री अनंत हरी नारा, त्यांनी त्याच्यानंतर जे सुरू केलं त्याच्यानंतर मी आपल्या आपण उठलो आणि बघत बसलो. आणि मला ते गाणं अजून आठवतंय की त्या तुम्ही गारुड घालणं काय असतं ना त्या गाण्याचं, त्याचा जो एक इम्पॅक्ट होता तो विलक्षण होता. आणि अशी अनेक मैफिली मला माझ्या नशिबाने ऐकायला मिळाल्या लहानपणापासूनच. किशोरीताई असतील, कुमारजींचं अनफॉर्च्युनेटली मला एकदाच गाणं ऐकायला मिळालं, कारण मी जसा मोठा व्हायला लागलो तसं ते देहात नव्हते. पण ही सगळीच भीमसेनजींची तर किती बापरे, म्हणजे त्या दगडूशेठ गणपती मंदिराच्या मध्ये ते एक रस्ता आहे तो बंद करतात आणि त्या रस्त्यावरती पूर्वी मैफली असायच्या. तर मला आठवतंय मागणं कुठनं तरी येऊन असं स्टेजच्या बाजूला बसायचो आणि ते तल्लीन होऊन गायचे आणि मी असा बसून त्यांच्याकडे बघायचो. आणि मला आता कदाचित माझंच कल्पना असावी, पण ते गाता गाता एकदम त्यांनी बघितलं आणि मला असं वाटलं की माझ्याकडे बघितलं, मी असं झालो एकदम. मला हे सगळं आठवतंय. आणि हे का, तर ह्या मोमेंट्स आठवताना, या मोमेंट्स नाही नुसत्या, ते सगळी मैफल आठवत असते, म्हणून मी तुम्हाला या मोमेंट्स, मैफल तर शेअर करू शकत नाही मी पूर्ण. तर या सगळ्या मोमेंट्स, अभिषेकी बुवांचं दरवेळेलाच, प्रत्येक वेळेलाच काहीतरी वेगळं येणार. प्रत्येक वेळेलाच असं काही वेळेला झालं की तंबोऱ्यावरती त्यांचे जे 15-15, 20-20 वर्ष शिष्य बसले, त्यांनाही माहिती नसतं हे काय गात आहेत, ही कुठली बंदिश आहे, हे कुठला राग आहे. मग मला आठवते की जे संगतकार आहेत ते विचारतात संवादिनी वाजवणारे, हा कुठला राग आहे, अरे काय मला कळत नाही. मग बंदिशीवरनं रागाची ओळख, या सगळ्या गोष्टी तुमच्या
नकळत तुमच्यावरती एक इम्पॅक्ट करत असतात. अभिषेकी बुवांचा उल्लेख झाला म्हणून विचारतो, तू ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रीय गायकांना ऐकत होतास, बघत होतास. गुरुची निवड कुणी केली का त्यांनी शिष्य निवडला? गुरु कोण आहे ह्याची फक्त इच्छा प्रकट होऊ शकते, निवड गुरुची आपण करू शकत नाही. गुरु निवडतात शिष्याला. वाजवा चांगला कार्यक्रमही फुकट आहे आणि टाळ्याही फुकट आहे ना. तर माझी इच्छा खूप होती अभिषेकी बुवांकडे गाणं शिकायची, आणि माझ्यापेक्षा माझ्या आईची ती इच्छा होती. कारण तुमचे त्यांचे सगळे शिष्य बघितलेत तर त्यांचं स्वतःचं एक काहीतरी पर्सनॅलिटी त्यांच्या गाण्यामध्ये. म्हणजे अजित काका म्हटल्यानंतर तुम्हाला अमुक एक गोष्ट आठवते, प्रभाकर काका म्हटल्यानंतर आणखीन एक वेगळी गोष्ट, राजाभाऊ म्हटल्यानंतर अजून एक, देवकीताई म्हटल्यानंतर एक, आशाताई म्हणाल्यानंतर एक, शुभा मुदगल म्हणाल्यानंतर एक, शौनक दादा म्हणाल्यानंतर, असे सगळे शिष्य आहेत. त्यांची स्वतःची खूबी घेऊन येतात. त्यांच्यावरती एक अभिषेकी घराण्याची छाप नक्की असते, पण ती छाप इतकी नसते की त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व झाकलं जाईल. तर स्वतःचं दुसऱ्याचं व्यक्तिमत्व आपल्या गाण्यासोबत कुठला तरी माणूस वरती आणू शकतो. माझ्या आईला असं वाटलं त्यावेळेलाच की ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला अभिषेकी बुवांकडे त्याच अनुषंगाने तुझी आई मला वाटतं वीणाताईंकडे शिकली ना, वीणा सहस्रबुद्धेंकडे, की एखाद्या पुरुषाला जर गाणं शिकायचं असेल तर त्यांनी ते बुवांकडेच शिकलं पाहिजे का बाईकडे पण शिकता येतं? असं काही बंधन आहे किंवा त्यातले काही सोयीचा भाग आहे? म्हणजे आपले जसे पर्सनॅलिटीज असतात ना, तसं आपलं गाणं असतं. तुम्ही जर भास्कर बुवांच्या ह्याच्या पुस्तकांमध्ये बघितलं तर कृष्णरावांना, मास्तर कृष्णांना वेगळं गाणं सांगायचं, आणि तेच गाणं जर बालगंधर्वांना सांगायचं असतील त्याचे पलटे थोडेसे फेमिनिन करून सांगायचे. तर मला असं वाटतं की शास्त्र जर घ्यायचं असेल, ती शास्त्र घेण्याची तुमच्याकडे एक बेसिक मॅच्युरिटी असेल तर तुम्ही स्त्रीकडे शिकताय का पुरुषाकडे शिकताय ह्यानी फरक पडत नाही. पण मला असं वाटतं की जर त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला गाणं शिकायचं असेल तर इधर ती गुरुला ती मॅच्युरिटी हवी, की समजा मी शिकवत असेल तर ही मुलगी आहे, हिच्या आवाजाला हे लगाव चांगले वाटतील, हा मुलगा ह्याचा आवाज जरा रांगडा आहे तर ह्याला मी असे ओपन पलटे शिकावे. किंवा त्या शिष्याला एक समजायला लागतं की हा पलटा मला जो मिळाला ना तो थोडासा फेमिनिन आहे, ह्याला मी थोडंसं मॅस्क्युलिन कसं करीन. किंवा व्हायस वर्सा, जर स्त्रीनी शिकायचं ठरलं तर तो कसा मी थोडासा सोजवळ करून गाईन फॉर इन्स्टन्स. आता तू स्वतः शिकवतोस, बे एरियातल्या अनेक मुलांना, 250-300 मुलांना तू शिकवतोस. तुझ्याकडे आत्ता मी ज्या जेंडरचा उल्लेख केला किंवा मुलं मुली अशा दृष्टीने, तर तशा मुली किती आहेत? म्हणजे संख्या म्हणून नाही विचारत, पण म्हणजे त्या कम्फर्टेबली शिकू शकतात का, या त्याच प्रश्नाच्या अनुषंगाने. आता थोडंसं तांत्रिक बोलायला गेलं ना तर मुलांची रेंज ही खालची असते, स्त्रियांचा आवाज पातळ असतो, ती उंच असते. त्यामुळे खालच्या सप्तकामध्ये मुलांना मुलींच्या पट्टीमध्ये शिकवता येतं, स्त्रियांना ते कमी लोकांना येतं. म्हणजे नैसर्गिक मला असं वाटतं की हे एक ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे मी जेव्हा अडल्ट गर्ल्स ज्या स्त्रियांना शिकवायचं झालं तर काळी चारमध्ये त्या पट्टीमध्ये मी अगदी व्यवस्थित शिकवू शकतो. किती आहेत मला आता चटकन, मला संख्येच्या दृष्टीने नको होतं, की एक परसेप्शन असतं. लहान मुलांना सुद्धा त्याच पट्टीत, आवाज फुटायच्या अगोदर मुलांना आणि मुलींना सुद्धा त्याच पट्टीत शिकायला लागतं. मला असं वाटतं ना की ऑब्झर्वेशन्समधनं हे परसेप्शन्स किंवा नॉर्म्स तयार होतात. नॉर्म्स आणि रूल्समध्ये फार मोठा फरक असतो, आणि तफावत कुठे होते माहिती आहे का? आपण संस्कृती कुठली आणि रूढी कुठल्या ह्यामध्ये गल्लत करायला लागलो की ते होतं. असं अजिबात नाही आहे. मग एका काळामध्ये मी तुम्हाला गंमत सांगतो, लहान असताना ना त्यावेळेला असं म्हणायचं, विलंबित जर गायलास तर तू चांगला गायक आहेस. मी लहान होतो, विलंबित गाणं, आय एम ट्राईंग टू सिम्प्लिफाय इट, पण माझ्या तरुण मुलांना मी मित्रांना सांगतो, विलंबित गाणं हे अजिबात अवघड नाही आहे, ते अत्यंत सोपं आहे.
कारण मुळातच सम येते 45 सेकंदानंतर, ती पकडायला खूप वेळ असतो तुम्हाला. चुकण्याचा त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी थिअरीप्रमाणे बघायला लागलं तर खूप कमी प्रोबॅबिलिटी असते. त्याच्यावरती तीर कीट धिन आल्यानंतर मग तो ना येतो तिथे मुकडा दाखवून तुम्हाला यायला येतं. पण त्यावेळेला असा पायंडा होता की जर तू ख्याल गाऊ शकलास विलंबित तर तू खरा गाणारा. मग मी त्या दिशेने जायला लागलो आणि मग मला ख्याल गायला लागला. पण मग नंतर लक्षात आलं की तो भरणं थोडंसं जितकं वाटतं तितकं सोपं नाही आहे. नुसतंच आवर्तन भरायचं नसतं, तर आपण एखादा त्याच्यामध्ये विषय मांडायचा असतो, तो विषय पूर्तीपर्यंत न्यायचा असतो आणि मग ती सम दाखवायची असती. मग ती पूर्ती केलेला विषय एक नवीन वाट दाखवतो, ती वाट पुढच्या आवर्तनामध्ये तुम्ही दाखवता, सम खाली दाखवत आणि तो मांडून पुढच्या ठिकाणी जात असतात आणि मग पूर्वांगातनं उत्तरांगाकडे जात असतो. हा प्रवास सगळा चालू असतो. नंतर मला असं लक्षात आलं की अरे, ख्याल गाणं आणि तो भरणं ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा साध्या मध्यलयीमध्ये असरदार गाणं पेश करणं हे जास्त अवघड आहे. त्यामुळे इन जनरल ना, की मी मगाशी सांगितलं असं पायंडे जे पडतात ते टिपिकल गोष्टी काय आहेत ह्या तत्वावरती पडतात. पण मला असं वाटतं की आर्टिस्टनी टिपिकल गोष्टी करूच नाहीत. आर्ट मुळामध्ये नॉन टिपिकल गोष्टी शोधण्याचंच क्षेत्र आहे. तिथे टिपिकल गोष्टी तुम्ही करून कुठपर्यंत पोचणार? त्या टिपिकल गोष्टीवरूनच आठवलं की जसे हे नॉर्म्स किंवा रूढी किंवा यातल्या ज्या काही भिंती आहेत, एक साचेबंदपणा आहे किंवा त्याच्या चौकटी आहेत, त्या चौकटीतली एक महत्त्वाची चौकट म्हणजे घराणं. म्हणजे आता मगाशी तू जसं म्हणालास की अभिषेकी बुवांच्याकडच्या घराण्यातली जर तुम्ही माणसं पाहिली तर प्रत्येक जणाला एक स्वतःचं व्यक्तिमत्व आहे. तर ह्या घराण्याच्या चौकटी रुंदावण्याची पूर्वी फारशी मुभा नव्हती, पद्धत नव्हती, जे काय असेल ते. तुझी स्वतःची धारणा काय आहे त्या बाबतीत? परत एक मला थोडंसं त्याच्याबद्दल एक बॅकग्राऊंड सांगायचं झालं, जर 30,000 स्क्वेअर फुटावरनं तुम्ही 30,000 फुटावरून तुम्ही जर बघितली नाही ही सिस्टीम, तर त्यावेळेला आपली ट्रान्सपोर्ट सिस्टीम विकसित नव्हती. त्यामुळे जयपूरच्या माणसाचं गाणं मुळामध्ये ते किराण्यामध्ये काय चाललंय ह्याचं थांग लागत नसे. त्यामुळे ती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम होता तो. त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय झाला, जी पर्सनॅलिटी आहे आणि ही लोक मी मगाशी सांगितलं जर पेशावर होते, ते काय अकाउंटंट वगैरे नसायचे, ते 24 तास. आणि मला असं वाटतं की राजाश्रयानी सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली, राजा म्हणायचा की तुम्ही गाणारे आहात, तुम्ही गा, तुम्हाला ही जागीर ही जे समोरचं हे सगळं तुम्हाला देतो, तुम्ही फक्त गात राहा. आता सगळी चिंता दूर झाल्यानंतर माणसाला एकाग्र एखाद्या गोष्टीवरती होऊन विचार करणं खूप सुलभ होतं. तर त्या पद्धतीने ते गाणं विकसित होत गेलं. मग त्याच्यानंतर जेव्हा रेल्वे झाल्या आणि हे आल्या, तिथे हा गाणाऱ्यांचा डिसिजन नव्हता रुंदावायचा किंवा नाही. इट वॉज अन इन्व्हॉलेंटरी ॲक्शन. म्हणजे ॲक्च्युली त्या काळामध्ये पुस्तकांमध्ये दाखले आहेत की वेगळ्या घराण्याचा माणूस जर समोर मैफलीला आला तर अंतराच गायचे नाहीत, कारण आपल्या घराण्याची बंदिश त्यांच्याकडे जाईल. मुळे आज यूट्यूबवरती तुम्हाला जी घराणी नाही आहेत त्यांचं सुद्धा गाणं ऐकायला मिळतो. त्यामुळे असं वाटतं की ही डेमोक्रेसी जी आलेली आहे गाण्यामध्ये ती फार चांगली आहे. आणि मुळात ना, मला एक गाणं किंवा कुठलीही कला हे आयुष्याचा एक भाग असते. मला असं वाटतं कुठलीही गोष्ट आपल्याला खूप आवडते म्हणजे बाकीच्या गोष्टींचा द्वेष करावा असं का, किंवा बाकीच्या गोष्टी आवडू शकत नाही असं नाही. मग मला जर समजा पुरणपोळी आवडत असेल म्हणजे मला जिलबी मी खात नाही असं होत नाही ना. जिलबीही आवडते मला रसमलाई पण आवडते. तर भुकेची वेळ झाली बघा, मी खाल्ली नाही. तर एका घराण्यामध्ये गोष्टी चांगल्या आहेत, त्याच्या पलीकडे दुसऱ्या घराण्यामध्ये चांगल्या गोष्टी असतील तर का घेऊ नये? चूक कुठे होते? गाण्यापेक्षा घराणं मोठं नाहीये. गाणं हे सगळ्यात जास्ती मोठं आहे. त्या गाण्याच्या सेवेकरता ते घराणं तयार होतं. तर घराण्याचा अवास्तव जर अभिमान गाण्याच्या पुढे व्हायला लागला तर ते गाण्याला हानिकारक होती. जशी आता आपली समयानुकूल राग पद्धती आहे बघा, त्या 8 प्रहरांमध्ये चालतं, 8 त्रिक 24, 3-3 तासाचे प्रहर. आता ही जेव्हा निर्माण केली ना, तेव्हा भवतालचं वातावरण वेगळं होतं, आता वेगळं आहे. आता मी एकदाच इतक्यात अहमदाबादला 12 वाजता रात्री गायला बसलो, तेव्हा मला मालकंस गाता आला. मला सांगा, या बिचाऱ्या मालकंस आणि दरबारीचा काय दोष आहे हो? आपण करणार नियम,
आणि मग आपण म्हणणार की आम्ही आमच्या नियमाप्रमाणे गाणार, रात्री 12ला कुणी गाणी ठेवत नाही, गाण्याला येत नाही, मग त्या रागांनी काय करायचं? त्यांचा दोष काहीच नाही. रागवायचं. हा, मग ते नाही, रागाचा कोप झाल्यानंतर प्रलय होतो, तर तो घडू नये. त्यामुळे प्रॉब्लेम ह्याच्यात असा आहे की हा खूप, मी मगाशी म्हणलं तसं थर्ड पर्सननी बघण्याचा हे आहे. मी गाणार आहे त्यामुळे मी कायम बायस्ड असणार माझ्या घराण्यासाठी, आणि ते असलंच पाहिजे. पण त्याच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी सुंदर असू शकतात, आणि त्या सुंदर असल्या, मला सांगा, साधं आहे की मी मगाशी म्हणलो की देवाची पूजा केल्यासारखी आपण गाणं करावं. आपल्या बागेतलीच फक्त फुलं तोडून कशाला द्यायची? जर समोरच्या बागेत सुंदर जास्वंद असलं, ते सुद्धा तोडून जर देवाच्या पायी ठेवलं तर काय सेवाच होते ना. नाही, ते म्हणालात ना की घराणेशाहीचं जर ते म्हणजे त्यातली डेमोक्रेसी संपली तर आत्ताची डेमोक्रेसी होते. घराणेशाहीचं आपण बघतोय आता. तर तसं होऊ नये संगीताच्या क्षेत्रात. एवढ्याच इच्छेपोटी ते विचारलं, आणि तुझा विचार वेगळा असल्यामुळे मला ते हवं होतं. गाण्यामध्ये फरक सांगतो काय. व्यासपीठ तुम्हाला डेमोक्रेसी म्हणजे ह्याच्यातनं लेगसीतनं मिळू शकतं. व्यासपीठावरनं तुम्ही पहिला जो स्वर लावता ना, त्या स्वराला वारसा नसतो. तो स्वर फक्त ईश्वराचाच आशीर्वाद असतो. तो आडनाव बघून कोणी देत नाही. त्यामुळे तू पहिला सूर असं जे म्हणालस ना, त्याच्याबद्दल मला एक कुतूहल आहे व्यक्तिगत. ते कुतूहल असं आहे की तानपुरा तुम्ही जो काही वापरता, म्हणजे गायक मंडळी जो काही वापरतात, सा षड्ज पंचम षड्ज, त्यातला सा हा शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर अचल आहे, म्हणून तुम्ही तो घेता. मग तो अचल असलेला सा ज्या वेळेला महेश काळे गायला बसतो त्यावेळेला तो मालकंसाचा अंगरखा घालून कसं काय येतो? सा हा आलिप्त असल्यानंतर अचल असतो. दगडावरती पण बीज उगवतं बघा, त्यामुळे आपण म्हणतो खडकावरती काही येत नाही, पण येतच. त्यामुळे जेव्हा त्या 4 तारांचा समागम होतो ना, तेव्हा तीच एखादी गोष्ट तुम्हाला खुणवत असते. म्हणजे वेगवेगळ्या आता रंग मिसळण्यासारखं आहे. कुठला येलो आणि काय केलं की ग्रीन होतो, ब्लू. हां, तर निळा रंग अलिप्त असताना निळा असतो, पिवळा पण पिवळा असतो, पण ते जेव्हा एकत्र येतं ना तो हिरवा होतो. त्यामुळे पंचम षड्ज असताना तो एक गोष्ट सांगतो, मध्यम षड्ज असताना तो एक मालकंसची कुठेतरी चाहूल देतो. थोडंसं सायंटिफिक पद्धतीने सांगायचं झालं ना, तर ऑब्झर्वेशनमधनं आपल्याला 12 स्वर, 7 शुद्ध, 5 विकृत किंवा मग 22 श्रुती मिळाल्यात. पण हे ऑब्झर्वेशन आहे. ह्याच्या पलीकडे सुद्धा संगीत असू शकतं का? आणि हे प्रयोग केलेत लगनगंधारमध्ये. कुमारजींनी त्याचा एक खूप तुम्हाला उत्तम प्रात्यक्षिक देऊन ठेवलं की तो कसा एक वेगळाच वाटणारा स्वर जो तुम्हाला शास्त्रामध्ये दिसत नाही, पण तो त्याचा असर तुम्हाला ऐकताना होतो. परत मला तेच वाटतं की गाण्यापेक्षा शास्त्र मोठं नाही. शास्त्र त्याच गोष्टीचं मांडू शकता जे स्वयंभू असतं, आणि ते स्वयंभू असतं आणि चिरकाळ टिकत असतं. त्यामुळे त्याचा वेध घेण्याची एक पद्धत म्हणून शास्त्र आपण वापरतो. शास्त्र इज अ कंटिन्युअसली इव्हॉल्विंग फील्ड. दॅट इज वाय इट इज व्हेरी फॅसिनेटिंग. आणि गाण्यामध्ये देर इज अ कंटिन्युअस डिस्कव्हरी. एव्होल्युशन आणि डिस्कव्हरी ही 2 पॅरलल गोष्टी आहेत. आता कितीही पैसे दिले, जरा 1 मिनिट थोडं व्यत्यय येतोय. अनिता कुलकर्णी मागे बसल्या होत्या, त्यांची जरा तब्येत बरी नाही, त्यांचे मिस्टर कुठे बसले असतील तर त्यांनी जरा त्वरित जरा मदतीसाठी जावं. भेटले, काळजी घ्या. अडचण नाही ना. ते कार्यक्रम आहेत, आम्ही इथले पार्लेकर म्हणजे पुणेकर आहोत वगैरे, हे सगळं जरी गृहीत धरलं ना, तरी मला नाही वाटत की हे तू कुठल्या कार्यक्रमात दाखवले असतील. आम्हाला तो रंग मिसळून दाखव ना. तुझ्याकडे तानपुरा आहे ना, पिवळा आणि निळा मिसळल्यानंतर काय होतं, तो जो सा आहे ना तो ऐकायचा आहे आम्हाला, की तो रागाचा अंगरखा घेऊन येणारा सा मला ऐकव ना प्लीज.
गंमत म्हणून बोलतो हा. ते गाणं म्हणजे काय डोंबाऱ्याचा खेळ नाही हो. पूर्ण मान्य आहे. हे बघा करून दाखवलं म्हणजे मुळामध्ये ना नाही ती अनवट गोष्ट आहे म्हणून मी मागतो. म्हणजे मी हे गाणं म्हणा असं नाही सांगत आहे की ती ऐकायला नाही मिळत तशी. आणि ते जे एक्सप्लेनेशन आहे ना ते जर दिलंस तर चहा आलेला आहे. एक घोट पितो. आता काय आहे, पूर्वी कसे हे ढगातल्या आकृत्या आहेत हो. मला जी दिसते ती तुम्हाला दिसेल अशी नाही आहे. जोपर्यंत मी षडजासोबत, मध्यमासोबत, गंधारासोबत, दैवतसोबत, निषाद हे जोडून दाखवत नाही ना तोपर्यंत ती सुरुवातीची रेष जो षडज होता तो मालकंस होता हे कळणार नाही. नाही ठीक आहे, मी माझी इच्छा व्यक्त केली. कारण त्या एक्सप्लेनेशनमधनं कित्येकदा थेअरी समजू शकते, पण ते कानाला कसं वाटतं म्हणजे ते एकत्र केल्यानंतर हे रंग मिसळणं हो. काय आहे ते ऐकावं म्हणून मी विनंती केली. थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं जर झालं ना तर मला असं वाटतं की म्हणजे माझं कंटिन्युअल क्वेस्ट ही गाणं कुठेतरी शास्त्रीय संगीत, आपली अभिजात जे संगीत आहे ते कुठेतरी सुलभ करणं हाच प्रयत्न आहे. पण तो प्रयत्न करत असताना मला पूर्ण व्यवधान आहे की हिमालय पर्वतच आहे आपलं गाणं म्हणजे. तो चढण्यासाठी मी कदाचित तुम्हाला चांगलं गिअर कुठला आहे हे रेकमेंड करू शकतो. पण तो पर्वत चढायला जितक्या पायऱ्या चढायला लागतात तितक्या तर लागणारच हो. तो प्रवास कसा सोपा आणि सुंदर करायचा हे कुठेतरी दाखवायचं प्रयत्न असतो. त्यामुळे ते मी दाखवू शकतो पण दिसलं नाही तर फक्त मला शिव्या नाही मिळणार, त्या मालकंसला पण मिळतील आणि त्या नको आहेत मला. कोणीही ते शिव्या देणार नाही. कारण तू जितका पुणेकर असूनही नम्र आहेस तेवढेच पार्लेकरही नम्र आहेत. ही मला कॉम्प्लिमेंट होती का तुम्हाला जोडा होता? थँक्यू सो मच. चालू करता का? आता तो जो जे काय षडज वगैरे म्हणतात ना तर त्याच्या येण्याकडे फक्त लक्ष द्या. थोडा जो मॉनिटरला दे मला. ठीक आहे.
या टाळ्या महेश आणि मालकौश दोघांसाठी होत्या बरं का. नाही, गमतीची खूप- गोष्ट खूप बघा, आभार. त्या एकदाच ज्या टाळ्या पडल्या त्या बरोबर त्या सालाच पडल्यावरच्या, त्याच्यावरनं गाणं किंवा माझं श्रेय कदाचित असेल, पण ते तुमचं पण श्रेय आहे बघा, की कुठेतरी आपल्यावरती संस्कार होत असतात. तर तुमच्यापैकी जे गाणं तुम्हाला वाटतं की कळत नाही, त्यांनी तो गैरसमज दूर करावा. तुम्हाला सगळ्यांना गाणं कळतं शास्त्रीय संगीत. मगाशी जो तू रेल्वे आली आणि मग ते अंतर कमी झाल्याचा जो उल्लेख केला ना, तसं ग्लोबलायझेशन झाल्यानंतर जग खूप जवळ आलं. तर या सगळ्या बदललेल्या वातावरणात तंत्रज्ञान विकसित झालं. पूर्वी मला इकडे 2 माणसांना तानपुरा घेऊन बसवावं लागलं असतं. आज तुझ्या मोबाईलमधल्या तानपुऱ्यावरती तू ऐकू शकतोस. हे सगळी टेक्नॉलॉजी बदलत असताना आणि ग्लोबलायझेशनचा जो काही इम्पॅक्ट आहे, याच्यामध्ये वेस्टर्न किंवा आपण ज्याला भारतीय संगीत म्हणत नाही असं संगीत, याच्याकडे तुझा बघण्याचा दृष्टिकोन काय आणि तू ते किती ऐकलंस? मी खूप ऐकतो. नाही, पण ते तेव्हा कसं रेडिओवरती ते लागायचं नाही ना. नाही, तेव्हा कॅसेट असायच्या बघा. रॉकसेट नावाचा ग्रुप असायचा, ती गाणी ऐकायचो. मायकल जॅक्सन, तेव्हा इथे ब्रायन ॲडम्सचे, म्हणजे कॅसेट स्वरूपामध्ये. आणि मला असं वाटतं की मीच एक ते ऑडबॉल म्हणतात ना, कुरूप बदक म्हणतो तो, तसा होतो. मला खूप कमी लोकांना शास्त्रीय संगीत आवडायचं, त्यापैकी मला आवडायचं. माझ्या भोवतालात माझे सगळे मित्रमंडळींना हीच गाणी आवडायची. त्यामुळे त्याचे नकळत नको असताना सुद्धा, म्हणजे नको असताना आणि तेव्हा इट वॉज नॉट माय प्रेफरन्स, तरीसुद्धा ते संस्कार माझ्यावरती झाले त्या वेळेलाच. पण आता वाटतं ते शिकावं थोडं तरी. ॲब्सल्युटली. पण काही शिकलास तू त्यातलं? हो. कोणाकडे? मी सॅन्टा बार्बराला असताना ना, एक ठरवलं होतं. आमच्याकडे एकदा फी भरली तुम्ही, क्वार्टर सिस्टीम होती, 3-3 महिन्यातला. एकदा फी भरली की तुम्हाला त्या फीमध्ये पाहिजे तितके विषय नोंदवता यायचे.
तर आम्हाला एक मिनिमम रिक्वायरमेंट असायची मेजरसाठी. ती रिक्वायरमेंट झाल्यानंतर कितीही तुम्हाला घ्यायला अलाउड होतं. त्यामुळे मी वेस्टर्न आर्ट, क्लासिकल म्युझिक, मग जॅझ इम्प्रोव्हायझेशन्स, मिडल ईस्टर्न ऑन्सेम्बल, हे सगळे विषय. मग ॲक्च्युली त्याच्यात टेनिस पण एक मला शिकायचं होतं, बास्केटबॉल, या सगळ्या गोष्टी मी रितसर, म्हणजे फार काही शिकायला मिळालं नाही, पण त्याची तोंड ओळख आणि त्यातलं जे काय हे आहे ते नक्की मला शिकायला मिळालं. पण मग त्याच्यात तू फ्युजनचे वगैरे प्रयोग केलेस कधी? हो, केले ना. पण ते करण्यामागचा तुझा हेतू काय होता? म्हणजे एकीकडे तू भारतीय संगीताची पताका घेऊन वावरणारा एक म्हणजे निस्सीम वारकरी आपण ज्याला म्हणतो, तसा एक तू वारकरी आहेस. म्हणजे त्यात पोच नाही आहे, पण तू ते काम करतोस. म्हणजे एक जसं मिशनरी पूर्वी करत होती तसं तू भारतीय संगीताचा एक मिशनरी आहेस. असं असताना या खुलेपणाने ते फ्युजन करणं, हे याच्या मागे काय नेमका तुझा विचार काय होता आणि ते कसं पोचतं? काय आहे ना, ती का केली मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आता पताकांचं सांगितलं तेव्हा, जेव्हा 100 पांढऱ्या पताकांबरोबर किंवा कुठल्याही रंगाच्या, आता त्याला वेगळा कलर देऊ नका तुम्ही, त्याच्याबरोबर एक माझी अभंगाची भगवी पताका दिसते ना, ती जास्त लक्षवेधी होते. ह्या सगळ्या पताका मला माहिती आहेत, पण ही पताका कुठली आहे? तर ते लक्ष वेधून शास्त्रीय संगीताकडे घेण्याकरता म्हणून मी फ्युजन अमेरिकेमध्ये केलं. आणि मुळातच ना, सांगायचं झालं तर, तुम्ही समजा आता पॅरिसला गेलात किंवा लंडनला गेलात, या ठिकाणी टुरिस्टच खूप असतात, किंवा व्हेनिसला, कुठल्याही ठिकाणी तुम्ही गेला जिथे समभाषिक लोक तुम्हाला दिसत नाही, आणि एखाद्याच गोष्टीचा फोटो काढताय तुम्ही सुंदर, तुमच्याही हातात कॅमेरा आहे, माझ्याही हातात कॅमेरा आहे, तुमची भाषा वेगळी, माझी भाषा वेगळी, पण बघतो आपण दोघंही एकच सुंदर गोष्ट ना. तर आपलं चाचपडून तुमच्या फ्रेंच आणि माझ्या मराठीमधलं जे संभाषण होईल ना, ते एक सुंदर गोष्ट डिस्क्राईब करायचा एक प्रामाणिक प्रयत्न आणि वार्तालाप आहे. तो वार्तालाप म्हणजे फ्युजन असतो. जर तुम्हाला कुठली गोष्ट दाखवायची आहे ही कॉमन असेल आणि जर मैत्री झाली, तर मला असं वाटतं की हा डायलॉग जो असतो तो हळूहळू सुरळीत व्हायला लागतो, आणि त्या डायलॉगमधनं एक वेगळी सुंदर गोष्ट, म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं, तुमच्यापैकी काय पायनॅपल ग्वावा नावाचं एक फ्रूट असतं, ते दिसतं पेरूसारखं, खायला लागल्यानंतर ते अननसासारखं लागतं. ते पहिल्यांदा खाल्ल्यानंतर मी असं 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 करून बघितलं, कारण विश्वासच बसत नाही तुमच्यावरती. पण ते 1 मिनटं त्या शॉकमधनं बाहेर आल्यानंतर ते फारच चांगलं लागतं तुम्हाला. मला असं वाटतं की अशी फळं निर्माण करायला काही हरकत नाही ना, आहेत ती खातो. काय आहे, मी जेव्हा बसतो आणि गातो, मी कुठल्याही प्रकारच्या संगीतासोबत गायलो, तर मी जर यमनचं फ्युजन जर करत असेल ना, तर यमन रागामध्ये मी कुठलाही चौथा स्वर लावायचा प्रयत्न नाही करत. आणि फ्युजनमध्ये ती जर गरज असली, तो चौथा स्वर लागून सुद्धा जर त्या पूर्ण यमनकडे लक्ष जाणार असेल. मी आता इतक्यातच पुण्यात एक प्रयोग केला, मागे अमेरिकेत केला होता. कोथरूडमध्ये गाणं होतं माझं, आणि ते गाणं गात गात असताना मी माईक घेऊन सरळ प्रेक्षकांमध्ये गेलो आणि त्यांना गायला लावलं. तो तुम्ही बघाल तर ना, आमच्या शास्त्रीय संगीतामध्ये असं एक अनस्पोकन रूल आहे की बैठकीवरती बसलं की बैठक सोडत नाही. पण आता बैठकीवरती बसून बैठक सोडत नाही हे जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकंच माझं गाणं जर ह्या लहान मुलापर्यंत मला पोचवायचं असेल, आणि तो आता टिंगू आहे, तर मी कुठेतरी हात खाली केला आणि त्याला वरती आणलं तर ते पोचणार आहे. त्याच्यासाठी मी गेलो त्या लोकांमध्ये. मला शिव्या जर दिल्या कोणी तर त्या मला मिळतील, पण जी जोडली जातील ना, ती गाण्याला जोडली जातील लोक. मला असं वाटतं की कॉलिंग ते आहे. त्या पद्धतीनंच फ्युजनमध्ये सुद्धा एक प्रोफाईल आहे. मग अशी मी म्हणलं तसं हिमालय ना, प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, तो तिथे असलेल्या फुलांमध्ये पण आहे, बर्फामध्ये पण आहे, तो पायवाटेमध्ये पण आहे, आकाशामध्ये पण आहे. जर राग संगीत असं सगळ्या प्रकारचं असेल, तर एखाद्या वेगळ्या आणखीन पद्धतीने ते लोकांसमोर ठेवून मला नाही असं वाटत की त्याच्यात काही त्याचा अवमान करणं हे काहीच नाही हो.
त्या दृष्टीने विचारलं नाही मी, अवमान किंवा की असं करावं का करू नये किंवा टीकेचा मुद्दा नाही. पण तू ज्या वेळेला जॉर्ज ब्रुक्स सारख्या सॅक्सोफोनवाल्याबरोबर माणसाबरोबर काम करतोस, ही तुझा हा विचार झाला. ते काय विचार करतात त्यांच्यासाठी पण तुझी ती जी काय वेगळी पताका आहे, एक ठिपका वेगळा, तो त्यांना पण ते त्या फ्युजनकडे ते कसं बघतात. म्हणजे इंडियन क्लासिकल म्युझिक किंवा इंडियन म्युझिक हे त्यांच्यात जेव्हा मिसळतं त्यांच्यासाठी फ्युजनच आहे ना. तर ते आता त्यांच्याबरोबर काम केल्यामुळे मी तुला विचारतो की ते कसं बघतात त्याच्याकडे. नाही, आता तुम्ही ज्यांचं उदाहरण घेतलं ते पंडित प्राणनाथांकडे शिकलेले आहेत, जॉर्ज ब्रुक्स. त्यामुळे त्यांची शास्त्रीय संगीताची पकड चांगली आहे, त्यामुळे त्यांना तर माहिती आहे काय. पण एरवीसुद्धा ना, आणि त्याच्याकरता मी जे शिकलो मगाशी म्हणाल ना, त्या गोष्टी उपयोगी पडतात. मिक्सोलिडियन स्केल म्हणजे यमन राग आहे, किंवा ग्रेगरियन चांट्समध्ये काही स्केल्स आढळतात, त्यातल्या 6 स्केल्स आपल्या थाटांमध्ये पण आढळतात. या गोष्टी ज्या आहेत ना, आपण जनरली ना, आपण वर्णावरनं किंवा प्रांतावरनं विभागणी खूप मला असं वाटतं की कारण नसताना करतो. त्याच्या पलीकडे गेल्यानंतर मला सांगा, वर्ण कुठलाही असला तर पाय ठेच लागली तर कुठल्याही माणसाच्या डोळ्यात अश्रूच येतात ना. ती अंडरलाईन जोपर्यंत भावना एक आहे ना, तोपर्यंत आपण सगळे एक आहोत. आणि मला असं वाटतं की हे ऐक्य जे आहे ना, ते शोधण्याचं संगीत हे सगळ्यात सुंदर साधन आहे. ते कुठेतरी शोधत असतो मी वेगवेगळ्या पद्धतीने. त्याच संदर्भात आता तू यमनचा उल्लेख केलास किंवा त्या मुलांना हात देण्याचा, म्हणजे सूर नवा ध्यास नवा बघणाऱ्या बहुतेकांना तो अनुभव आला की तुझं संवाद साधण्याचं जे कौशल्य आहे ना, हे म्हणजे वादातीत अप्रतिम आहे. आणि मला त्याच मुद्द्यावरती यायचं आहे की ही भाषा, संगीताची भाषा तुला गुरूंकडनं मिळाली, तू आत्मसात केली सगळं. ही जी भाषा आहे संवादाची, ती भाषा तुला कुठून मिळाली. कारण त्यातल्या उपमा, त्याच्यातले अलंकार, त्याचं साधी मांडणी. मी तुम्हाला गंमत सांगतो. आता ते होऊन गेलंय आणि आवडतंय याचा खूप आनंद आहे मलाही. पण म्हणजे माझ्या प्रेझेन्समध्ये एकदा माझ्या वडिलांना विचारलं, काय तुम्हाला कसं, इतक्यातच ॲक्च्युली आता दुबईला माझं गाणं होतं तेव्हा ते बाबा माझे आले होते तिथे, कसं वाटतं तुम्हाला, खूप चांगल्या चांगल्या कमेंट देतात, कसं. ते जे म्हणाले ते माझ्या बाबतीतही खरं. ते म्हणले ह्याला इतकं मराठी येतंय मलाही माहिती नव्हतं. तर खरं सांगायचं तर गायकावरती इतकं बोलण्याची कधीच वेळ येत नाही हो. म्हणजे 500 कार्यक्रम झाले तर एखादा कुठला तरी मुलाखतीचा असा कार्यक्रम होतो, त्याच्यात चाचपडत कुठेतरी आपल्याला दिसलेल्या गोष्टी आपण फारसे चुकलो तरी त्या दिसतात लोकांना शब्दांमध्ये मांडत असताना. पण त्यामुळे कुठेतरी म्हणजे मला हे जमणारे, मला खूप छान येतं. तिथे पण एकच प्रार्थना असते. मी खूप लिहितो, त्यामुळे माझं त्या काही कॉमेडी ह्याच्यामध्ये मला लिहिताना दाखवलंय सारखं बघा. तर कसं आहे, क्रिएटिव्हिटी तुम्हाला कधी स्ट्राईक होईल, कशी स्ट्राईक होईल सांगता येत नाही. त्यामुळे माझ्या तिथे मी पॅड ठेवतो. आता गाणं जसं होतंय त्याच्यावरनं काहीतरी लिहून घेतो, आणि त्या लिहिण्यातनं काहीतरी जर चांगलं येत असेल तर ते आता येतंय. तर काय येते, कसं येते पेक्षा येतं ह्याच्यावरती मी त्याला सरेंडर झालोय. पण त्याच्या मागचं मी तुम्हाला सांगतो, खरं म्हणजे मी इंग्लिश मीडियममध्ये शिकलोय. माझं मराठी अजिबात चांगलं नव्हतं. ज्या गुरूंनी मला गाणं शिकवलं ना, त्याच गुरुजींकडे गाणं संपल्यानंतर ते म्हणायचे जरा पेपर घ्या. मी पेपर उचलायला जायचो, ते म्हणायचे तो नव्हे, सकाळ घ्या. कारण मी टाइम्स उचलायचो आधी. आणि तेव्हा मी तुम्हाला खरं वाटणार नाही, याने असे हे असे की असं मला इतकं पंचायत होती मला वाचायची. तर वाचणं सुद्धा सरळ झालं. त्याच्यातनं त्यांनी उच्चार, मोमेडियनने मोहम्मदन, आणि मोहम्मदन का तर मोहम्मदचे फॉलो, ह्यापासून सगळ्या गोष्टी अभिषेकी बुवांनी मला. मग अभिषेकी काकूंना शब्दकोडं सोडवायची आवड होती, अजूनही आहे. तर त्यांच्याबरोबर उगीचच बसायचो मी. मला एकही शब्द त्यातला कधीही आला नाही. कुठलं फळ वगैरे असलं, कुठला तरी एखादाच शब्द आला असेल तर परत खाण्याशी संबंधित आहे म्हणून असेल कदाचित, तर तो आला असेल. तर ह्या गोष्टींमधनं, आणि बऱ्याच वेळेला ना की
कुठल्याही अक्षरांना किंवा शब्दांना स्पंदनं असतात. ती त्या एका शब्दांच्या टोळीमधनं एखादं माहितीचं नसलं ना तरी त्या टोळीशी जेव्हा मैत्री होती तेव्हा एखाद्या शब्दाशी सुद्धा मैत्री होते. आणि ती झालेली मैत्री ही मगाशी सांगितल्या सारखं नंतर तो जेव्हा भेटतो ना तेव्हा लक्षात अरे मी तुला ओळखतो, तेव्हा तर खरं संभाषण झालं असतं. बरेचसे शब्दप्रयोग, बरेचसे एक्झाम्पल्स जी काय तुम्ही सूरनावा ध्यासनावामध्ये बघताना ती त्या टोळीत मधले जे शब्द माझे तेव्हाचे फारसे मित्र नव्हते ते अशा पद्धतीने व्यक्त होत आहेत आत्ता, असं मला वाटतं. ही टोळीच ऐकायची होती, ती ऐकवलीत तुम्ही, त्याच्याबद्दल धन्यवाद. तो एक मुद्दा झाला. आणि दुसरं एक असं होतं की एक सिद्धांत आहे, मी ह्याच कार्यक्रमाच्या संदर्भात म्हणून म्हणतोय की आता काय तो संपलेला असल्यामुळे त्याच्या प्रमोशनचा वगैरे असं काही सरोगेट प्रमोशन वगैरे असा आरोप आपल्यावर होणार नाही. तर तो नाही मला असं तुम्हाला ह्याच्यावरती मला एका पत्रकारांनी विचारलं होतं की अहो तुम्हाला असं वाटत नाही का दिवाळी पहाट फार होत आहेत आत्ता?